शांती, उठ ना. आठवण नाही का तुले आपल्या घरी पाणी येऊन राहिले म्हणून? शांती, उठ ना. मला काही घेणं देणं नाहीये. तुमची पाहुणे तुम्ही पाहत बसा. शांती, तू म्हणू नको. मग तुम्ही असं केलं आणि तुम्ही तसं केलं. तुला पहिले सांगून राहिलो मी. पाहुणे माझ्याकडे येऊन राहिले. तू कधी बी असा भेदभाव करतो मग. चिंट्याची बाबा, तुमची आतो बहीण होय. तुम्ही करा तयारी. मला सांगू नका तुम्ही. माझी बहीण आली तर तुम्ही काय करता? मला वावरात घेऊन जाता सकाळीच. आता सांगू नका मला. चालले मोठे मला सांगायले पाहुणे येऊन राहिले. माझ्या पाहुण्याच्या अगदी मोठी जीवार येते. घे ना मग आता दाबून. नाही बरं शांती, नाही बरं. मग तुला माहित आहे मी लय माणूस खराब आहे. नाही तर कोणतं चांगलं केलं तुम्ही? सांगा बरं, कोणतं चांगलं केलं माझ्यासाठी? खराब आता माणूस खराबच राहील ना. घे ना आता. आमची आत्याची पोरगी करा ना तुम्ही. सोय आहे चांगली. पाय किती हरामखोर आहे शांती. आणि मला म्हणते नवरा बदमाश आहे. मी बायको पाय किती चांगली आहे तर. बरं बरं, नको करू ना. मला सोय करता येते ना. मी तर सहायला आल्यावर हॉटेलांमध्ये जेवायला घेऊन जायचं होय. आणि त्या नावाने बिल करून ठेवायचं होय. घेऊ शांती टोले चांगले. मी काय याटो करून घेऊन येतो त्याले. राजाने जाईन तर सुनील विचारून घेतो एकदा. सुनीले पोराले. सविता, तू म्हणता ना आज येतो म्हणून पार्लर करायसाठी? दुकान ऐकून येतो. पैसे देईन तुले मी. राजाजी, आता ना देत काय पैसे मला? आता अजून दुकान ऐकून बोलावता काय? सविता, आताचे पैसे कामाचे आहेत. अजून गिरायकी झाली की मग तुला पैसे देतो मी. तू तिकडून घेऊन येतो तुला काय काय पाहिजे तर. तुला वाटलं तर साडी घेऊन येतो एखादी. ठीक आहे राजाजी. असं विचारत नाही काय झालं मनीषाचं असं तसं. मोठा जवळ व काही घेणं देणं नाही आहे. अरे आता सविता, आई बाबा असल्यावर आई बाबाला बोलावतात ना ते आई बाबा. मग मला काही एवढं टेन्शन नाही ना. हा ना, पाय ना पप्प्या संग लगून जोडलं ना. त्याचे पाहुणे याचे पाहुणे एकच पाहुणे सगळे. तुम्ही जरा असं काही म्हटलं नाही. मै आई हाव म्हणते चांगला आहे चांगला आहे. चांगलं शिकून दिलं ना तुमच्या बाबानं तुमच्या आत्यानं माझ्या आई बाबाले. पण सविता, किती काही शिकून दिलं तर आपली पोरगी असते ना. आपल्या मनानं असते कुठे द्या लागते तर. पाय तुम्ही तेच म्हणा माझ्या आईसारखं. मग आईनं काही म्हटलं नाही काय? मग आईनं तुमची आई काय बोली? तुमच्या बापाच्या पुढे चालते काय तुमच्या आईची? किती टपर टपर केलं तरी. काय राजे, तुला त्या आईने सांगितलं नाही का आपल्याकडे पाहुणे येऊन राहिले म्हणून? पाहुणे? कोणते पाहुणे येऊन राहिले? मग आत्याची पोरगी. हा, स्वतः सगळं सांगते ती आई. माझ्याकडे कधी सांगणार नाही. बाबा, तुमची आत्या अजून जिवंतच आहे काय? मिलीच नाही काय? राहू दे, तुम्हाला बी तुमच्या आईने शिकून दिलं. बाबा, कोणाला शिकून दिलं? कोण येऊन राहिलं? सॉरी, समाजाचे कामं जरा कमी करणार. पुढे चलून काय होते काही नाही. येईन ना तुमची लाता खायची. समजत नाही का तुम्हाला? आता हे सांगून राहिले ना सविता मले. मनीषाचा संबंध पक्का केला म्हणता. काय करते तो पोरगा? चल त्याच्या संग संबंध जोडायले. तुला माहित आहे काय करते काय नाही तर. कोणाचं चांगलं सोचा राजा. आपलं चांगलं बी जाय डेपोत जाशील तर घ्यायले. आता दुकान उघडा लागते मले. आपण येतात ते याच असलं तर याटो गिटोनं. बाबा, कोण येऊन राहिलं आपल्या घरी? सविता, मग आत्याची पोरगी दोघी मायले घेऊन राहिल्या. आणि तिच्यासोबत तिचा भाऊ बी इंत काही सांगता नाही येत. सविता, चांगली सोय करतो. हा, करतो ना मी त्याच्यासाठी आहे बाबा. माहित नाही का तुम्हाला? असं हे वळ नको बोलू बा त्या सासू सारखी. अरे नाही, तुम्हाला खरंच सांगू राहिले मी. करतो ना मी, खरंच खूप सोय करतो. तेही म्हणतील की शांताराम भाऊ, शांताराम ती सून लय चांगली आहे. खरंच काय पोरी? बरं कर्ज मग. एक दिवस आपण त्याच्या हॉटेलमध्ये जेवण करायला घेऊन जाऊ. त्याबद्दल टेन्शन नाही ठेवणार नाही. ठीक आहे, मग मी जातो यातून त्याला आणतो. अरे बापरे, आत्या येऊन राहिली, आतोबण येऊन राहिली. लेखायचे स्वतःच नातेवाईक असलं तर पाय याला सांगायला लागत नाही कोणाले. आणि मग नातेवाईक असलं तर मग आईले तर माझ्या सासून हाकलून द्यायचं एक दिवस. तोच दिवस आठवते मला. नवराई भाषेंचा निढंग आहे. सविता कुठे गेली? आली. राजा, चलला काय दुकान मांडायले? आई, मग बाबा काय सांगू राहिले?
कोणी ती म्हणते मा बाबाची आत्या आतो बहीण येऊ दे आले तर मला काही करायला नाही लागत. आई असं वागत नका जाऊ ना घरांनी. घरातलं वातावरण खराब नको करत जाऊ ना. तू अशी रागली तू सुनी अशीच वागी नाही. मग तूच म्हणशील ही अशी कोण करते तशी कोण करते. राजा तू असा म्हणतो मला आणि पाय ना ते शकून अभ्यास पाय ना कशी करते तर कोणतं सगळं येतं ढंगाचं आहे का रे. एक तर नातेवाईक चांगलं नाही आहे. आई आपल्या घरी आल्याचा सत्कार करतो असं हेवळ तेवढं वागू नको तू. मग माझ्या बापानं काही केलं मला सांगू नको. मन नाही होत जबरदस्ती वागा लागते. जा पाय तुम्ही. बापा 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 म्हणजे पोराला बी दोन गोष्टी सुनावल्या वाटते माझ्याबद्दल. आता पोराला सुनावल्या सुनेले तर सुनावलंच अशी. कुठे गेली सविता. माहिती सविता तू इकडे आस का. आई तुम्हाला सांगितलं नाही का बाबानं आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले म्हणून. हो माहिती तुला बी सांगितलं काय म्हणून तू झाडझूड सगळं करून राहिली वाटते. हा बाई अतिथी देवो भव. आपल्या घरचे देव असतात ते. कोणता बी पाहुणा येऊ आपल्या घरी. मी आई कोणत्या बी पाहुण्याचा सत्कार करतो. कोणाच पाहुण्याला हाकलून देत नाही. सविता कोण अशी डागेल डुगेल बोलून राहिली. मी तर त्यासमोर चांगलं सांगून राहिली तुला. मी काही डागेल नाही बोलत आहे. मी कामं करू द्या मला. पाहुणे येतील लवकर. बाई तुम्ही बी काही खाऊ घातलं सासऱ्यानं. सुने झाली सासऱ्याच्या इकडून. देवा 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 ही सून तर अशी आहे दोन तोंडी. आताच म्हणीन काय जराबरानं म्हणीन काय. जाऊ दे मी आता एक काम करतो. घरीच थांबत नाही मी. घ्या मला तुमचे पाहुणे करत बसा काय करतात. आणि हिली बी टोले घेऊ देतो मी. आता चालली मी झापरूच्या घरी. अहो माय बाई हिचे अंगात येते आता. हिचे लक्षणच समजतात मला. शांताबाई दिसली आता. शांताबाई 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 काय झालं मग त्या पोरीचं. आपण संबंध करून सोडूनच दिली बबिताबाई. तुम्हाला सांगतो ज्याची पोरगी आहे तो पायात बसेन. ज्याचा पोरगा आहे तो पायात बसेन. आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आणि तुम्हाला खोटं बोलायची काही गरज होती काय. पोरगा इंजिनियर नसल्यावर इंजिनियर सांगता तुम्ही. कोण असं केलं तुम्ही. स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर गोटा पाडून टाकला तुम्ही. एवढी चांगली पोरगी भेटत होती बरं तुम्हाला. आता आता त्याने दुसरा पोरगा पाहिला. त्याचं चालू आहे त्याचं आता. पाहिलं शांताबाई भिन तुमच्या आहे ना तर. नाही नाही मी समजावलं त्याला पण ते नाही समजत. मग काय करता तुम्ही पाहता कोणाला म्हणून अजून. शांत जाऊ दे शांताबाई बी काही करत नाही आता. अरे हे तर शांत काकू आहे. पिंकी या काकूच्या घरी जातो म्हणे. जाऊ दे आता लय दूर गेली काकू. झापरूच्या पहिले काय चालू आहे काय नाही. झाली काय तयारी. अजून माधुरी म्हणीन ना आल्या नाही शांताताई तुम्ही. बापरे शांताबाई आली बरोबर वेळेवर. का रे झाबरू आहे काय माधुरी झाली काय तयारी सगळी. शांताबाई आता होत आली ना तयारी. बस आता कार्यक्रमाचेच आमंत्रण द्यायला लागते. चल ये घरात ये. माधुरी म्हणे शांताताई आल्या निम्ने किती दिवसापासून. मांग काम 1756 अलग अलग रंगाचे काही सांगता येते काय. चल महादेवला सांगतो मी. तुला काय वाटतं शांती म्हणा. अरे महादेव आहे का रे घरी महादेव. अरे शांताराम भाऊ काय म्हणता महादेव बोले. आहे काय घरांनी आहे काय. हाव आहेत घरात. ते रे थांब बोलतो मी पाहतो म्हटलं कोण येतं. बाई बोला बरं लवकर तू. मला लय अर्जंट काम आहे. आम्हाला बी अर्जंट काम असतात. माहिती मला काल शांताबाईने काय केलं होतं. जर असे कांदे आणले नाही घरी. शांताबाईच्या घरी आला शिन तो. शांताबाईने सांगून दिलं. हा सवितानं घमिलेभर कांदे चोरले. माझ्या नावाची सगळी बदलामी केली कांदे चोरायची. कोण कोणाचं मला काही माहित नाही बरं सविताबाई. ती शांती पाहिजे तू पाय. दे ना महादेवला आवाज दे ना. रोशनीची बाबा इकडे या बरं. शांताराम भाऊ तुम्हाला सांगतो कोणाचा धाका झापा कोणाचा उघडून नाही करा शांताबाई सारखं. अरे शांताराम भाऊ अरे महादेव मला ते गाडी दे आजच्या दिवस. माझ्या घरी पाहुणे येऊन राहिले. अरे बापरे शांताराम भाऊ पाहुणे चिंट्याला पाय देऊन राहिले काय. लग्न करून राहिले का तुम्ही चिंट्याचं. अरे नाही ना सविताबाई मै आतो बहीण येऊन राहिली. आता येऊन राहिली मै. महादेव दे ना गाडी दे ना. राजे हो गाडी मी पंक्चर झाली ना. दारातच ठेवल्या बाहेर पाका दे तुम्ही. दे ना वा रोशनीचे बाबा पेट्रोल टाकतात ना. शांताराम भाऊ 100चं लागते ना तुम्हाला. 200चं पेट्रोल टाका. गाडी कधी भेटे तुम्हाला टाकता ना. हा हा टाकतो टाकतो. घेऊन जा मग दारातच ठेवलाय. लेकायची बायकोचा बुद्धीचा एवढा मोठा पोंगा पंडित. आणि मी काय म्हणा कसा स्ट्रॉंग बनलो. बायको थर कापते मला. रोशनीचे बाबा
कोणत्या वेळीची आते आतोबहीण? मला तसं वाटते शांताराम भाऊची आतोबहीण म्हटलं म्हणजे अलग चक्कर असेल बाबा, काही सांगता नाही येत. पाहिलं ना त्या भिंगरी संघ कसं केलं. चल बरं मग नाश्ता दे बरं तू, रिकाम्या गोष्टी कमी कर सविता. चल सुनवारी आहे घरात. धीरे धीरे देते आता शांताबाईला सोडून. ते खरं नाही आता शांताराम भाऊचं. शांताबाईची भेट घ्यायला जायला लागेल मला. अरे शांताराम, मला तर म्हणून वावरून देतो. अरे सखाराम भाऊ, आता बहीण येऊन राहिली, आता येऊन राहिली, पाणी येऊन राहिले माझ्या घरी, आणि कुठे येतं वावरांनी? शांतारामची तर मजाच आहे, पण बायको चांगली आहे ना बा. मग बायको तर उठली सुटली मला जंगलातच देते धाडून. शांतताई, मी म्हणूनच राहिली शांतताई आहेत म्हणून तर उठून बसली राहिली. माधुरी, काय म्हणते तब्येत आता? चांगली आहे? हो शांतताई, तुमच्या कृपेमुळे सगळं चांगलं आहे. पाय आता जर अशी टवटवीत दिसून राहिली तू तोंडावरही. काय म्हणते बाळ? सगळं चांगलं आहे. पुष्पा काकू येतात, स्वयंपाक करतात. पण काय मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. शेअर पण नक्कीच करा. आपण कोणाचं चांगलं करशील, देव आपलं डबलनं चांगलं करते. म्हणून कोणाचंही चांगलं करा. कोणाबद्दल वाईट चिंतू नका, वाईट सोचू नका. अरे आपण तरी आपल्याच परिवारापुरती काळजी करतो, त्या देवाले सगळ्या जगाची चिंता आहे. काल शांताबाईला बरं नसल्यामुळे शांताबाई व्हिडिओ टाकू शकली नाही. तरी आज सर्वजण व्हिडिओ पूर्ण पहा. खूप जणीच्या कमेंट आल्या. चला मग आपण नावं घेऊ त्यांची. सोहम प्रवीण वाट, अमरावती साईनगर. नंदाताई अंबागडे, पूनम जैन नाशिक, पूजाताई सोईतकर, रंजनाताई इंगोले, अनिता लोखंडे. चला मग मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, शेअर पण नक्कीच करा. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.